औरंगजेबाचे थडगे, वाघ्याची कबर, सोलापूरकर कोटकर यांची विकृती, वक्फच्या नावावर वक्फ, नितेश राणेंची बकबक, लाडक्या बहिणीची चिवचिव या सर्व गदारोळात मालेगावच्या सुपरबॉईज म्हणजे सुपर मुलांनी केलेला धमाका आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवला जात असताना त्याकडे मालेगावकरांचे लक्ष नसताना येथील साथी प्रतिष्ठानने या सुपर बॉईजना डोक्यावर घेत त्यांचा सन्मान करून लक्ष वेधून घेतले आहे. शिपाई रखी जहान्नत म्हणजे तुमच्यातली असलेली प्रतिभा. जहान्नत को छिपाए रखिए, अजनबी शहर है ये, बस दोस्त बनाते रहिए. या पडद्यावरती जे तुम्ही बघितलं ते जे रोल ज्या कलाकारांवर आधारित आहे, आपल्याला फक्र इस बात की है जगामध्ये हॉलिवूड आहे, देशामध्ये बॉलिवूड आहे, साऊथ मध्ये टॉलिवूड आहे. मालेगावचे लोक ज्या वेळेला जातात त्या वेळेला सांगतात मेरे गाव में मॉलिवूड है. नासिर ज्याच्यावर हा बायोपिक त्याच्या आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांवरती बनला. तुम्ही बघा हे पोरं कसे आहेत, कोण लोन चालवतो, कोण खजूरची गाडी लावतो, कोण सायकल दुकानावरून घेतला. रात्रभर काम करायचं, दिवसा चित्रपटाची शूटिंग करायची, पुन्हा रात्री चहाचे ग्लास धुवून आपला हिरो तयार चहा विकायला. ही खासियत, ही पहचान यांनी साता समुद्र पार जगामध्ये मालेगावचं नाव रोशन केलं. अकरम भाई, अलीम भाई, आसिफ भाई, नासिर भाई, ये आप लोगों पर बायोपिक बन रही. मेरे से छोटा भाई बोल रहा था कल, इस दुनिया में 700 अरब लोग हैं, 700 कोटी जनसंख्या आहे, पण किती जणांवरती बायोपिक म्हणजे त्याच्या स्वतःवरती आधारित पिक्चर बनली, काही बनली का? 700 कोटी लोकांमध्ये गिने चुने 100-150 लोक. म्हणून अभिमान या गोष्टीचा बाळगा कि या जगामधल्या 700 कोटी में जो 100-150 लोग हैं उनमें से आप लोग. और वो शहर जहां से ये पिक्चर बनती है वो आप लोग हो. म्हणून या हुन्नरी कलाकारांचा आपल्या गावाला परिचय व्हावा. याच्यातले अनेक कलाकार आहेत. सिकंदर पिक्चर लागली ना, त्याच्यामध्ये रोल केलेला आर्यन बाबू आहे. शाहरुख खान बरोबर काम केलेले मोर आहेत. अरे ना हात उठाय दे. केजीएफ मध्ये आहेत, अनेक पिक्चरांमध्ये. महत्वाची गोष्ट नाही, आनंदाची बाब हीच आहे की हे तुमच्या आमच्यातले आहेत. या गावाची संस्कृती, या गावाचे लोक हा जो एकजयतीचा संदेश देतात, एकात्मतेचा संदेश देतात आणि दुनियाला वाटतं की मालेगाववरती काहीतरी करावं. नाही तर रोज आणि दिन आपण मालेगावचा चेहरा बघतो, त्याच्यावरती चर्चा करायची नाही, कारण ते विषयाला सोडून होईल. म्हणून त्याच्यावरती आपल्याला बात करायची नाही. यांच्यावरती नॅशनल जिओग्राफीवर डॉक्युमेंटरी आहे, डिस्कव्हरीवरती डॉक्युमेंटरी आहे, BBC वरती डॉक्युमेंटरी आहे. अनेक ज्या मोठमोठाले दिग्दर्शक झाले त्या दिग्दर्शकांनी अनेक दिवस मालेगावात राहिले. अजीज मिर्झा
तुम्ही जर नाव ऐकलं असेल तर ते मोठे डायरेक्टर प्रोड्युसर आहेत, ज्यांनी शाहरुख खान लॉन्च केला होता नुक्कड मध्ये का सर्कस मध्ये. एवढी मोठमोठाली माणसं मालेगावला आली. झोया अख्तर ज्या या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत, या 2 महिने मालेगावला राहिले. ते आपल्या गल्ली बोळ तंग तार तुटलेले पतंग लटकवलेले सगळे आपण बघितलं ना. कसं वाटतंय की जरा आपल्या आजूबाजूलाच फिरतंय काहीतरी. ही खूबसूरती तुमच्या आमच्या शहराची आहे. हे पोरं टिकवून ठेवतायत. तुमचं आमचं काम आहे की आपण यांची हौसला अफजाई करू, यांचा अभिमान वाढवू, यांना पुढे येण्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी देऊ. माझी विनंती आहे की जे जे कलाकारांना या ठिकाणी बोलवलं जाईल, आपला हात थोडा ढिला करा, काही करू नका. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फक्त टाळ्यांचा गाजर चालू ठेवा. मालेगाववर आधारित या बायोपिकच्या निमित्तानं आज साथी फाउंडेशन, राजेंद्र भोसले सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आज या निमित्तानं हा जो कौतुकाचा सोहळा ठेवण्यात आलेला आहे, यासाठी उपस्थित मी सर्व मान्यवरांचं इथं स्वागत करतो. खरं तर वाईटातही खूप चांगलं असतं म्हणतात. आपल्या शहराविषयी काही वेगवेगळ्या बातम्या असतील, परंतु शहरामध्ये पण काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवणं गरजेचं होतं आणि आहे. आणि या बायोपिकच्या निमित्तानं खरोखर जे समोर आलेलं आहे. नासिर शेख काय थांबता कामा नाही, कारण की आता जगाच्या पाठीवर यांचं नाव होत आहे आणि गावातल्या लोकांनी. आणि खरंच हे मालेगावचे सुपर बॉईज आहेत, रिअली सुपर बॉईज आहेत. त्याच्यानंतर सागर भाई आपण करतील बच्चन यांचा सत्कार अनिल पाटील यांनी करायचा आहे. बच्चन सांगितलं ना. त्याच्यानंतर वीरू धर्मेंद्रचा रोल ज्यांनी केला होता असे आमचे अलीम. त्याच्यानंतर टाळ्या वाजवत राहायला पाहिजे. त्याच्यानंतर गब्बर, त्याच्यानंतर मुकीम मीनानगरी यांनी ओरिजिनल, तुम्ही यांना या चित्रपटात पाहिलं असेल, यांचा सत्कार नंदू डावरे यांनी करायचा आहे. पीठ उडलं होतं का? हा तोच आहे. त्याच्यानंतर आर्यन हा आता जो पिक्चर सिकंदर चाललेला आहे त्या पिक्चर मध्ये यांनी रोल केलेला आहे. सत्कार सलीम भाई पिंजारी यांनी करायचा आहे. त्याच्यानंतर आज बहुत ज़्यादा खुशी हो रही. अवार्ड तो बहुत मिलते हैं, लेकिन मालेगांव में कोई अवार्ड देता, मालेगांव की पब्लिक ने जो अवार्ड दी, ये सबसे ज़्यादा हमको खुशी हो रही है. इतना बड़ा सम्मान मिला. और ज़्यादा खुशी इस बात की हो रही है कि हमारे मालेगांव की नाम है फिल्म का, मालेगांव के लोग हैं, मालेगांव पे फिल्म बनी, हमारी लाइफ पे फिल्म बनी और लोग इंटरनेशनल लेवल पर इसको पसंद कर रहे हैं. बहुत ज़्यादा खुशी हो रही है इस बात. पुराने दोस्त थे, उनमें से बहुत सारे गुजर गए. हाँ, उनके बारे में क्या कहेंगे? जितनी ज़्यादा मुझको आज खुशी हो रही है उतना थोड़ा गम भी हो रहा है इस चीज़ का कि हमारे बीच में हमारे जैसे फरोग नहीं है, अपने हनी भाई नहीं है, सुपरमैन नहीं है और बाकी और भी कलाकार हैं जिसमें जिनकी डेथ हो चुकी. तो बहुत ज़्यादा मतलब खुशी है, जितनी इतनी बड़ा गम भी है इस चीज़ का. आज वो रहते तो आज उनका वक्त होता और आज वो बहुत ज़्यादा खुश होते थे. आज उनका वक्त था, उनका टाइम था.